नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. मी मगाशी 10 मिनिटापूर्वी लाईव्ह आले होते आणि ह्या सांबाराच्या भाज्या कशा कापायच्या हे मी तुम्हाला दाखवलं. आता मी दाखवत आहे. हा बघा, हा कुकर घ्यायचा, हा इथे ठेवायचा आणि याच्यामध्ये गॅस पेटवायचा आणि तेल घालायचं. तेल थोडंच घाला, जास्त नका घालू. आपल्याला तेल अगदी थोडं पाहिजे आहे. आणि तेलावर सर्वप्रथम कढीपत्ता घालायचा आहे, कारण का फोडणी आपण नंतर करणार आहोत. पण इथे इथे कढीपत्ता मिळणं फार मुश्किल असतं. माझं झाड होतं पण ते थंडीमध्ये खूप पडून मोडून गेलं. तर मी काय केलं आहे, ते जे मोडलं होतं तर त्याचा मी सगळा पाला काढून तो सुकवून ठेवलेला आहे. आणि जेव्हा घालायचा असतो तेव्हा मी काय करते, हे बघा, असा ह्याला वाटीत भिजत घालते. मग हा कढीपत्ता छान पुन्हा ओल्यासारखा होतो आणि मग तो तुम्ही वापरू शकता. त्याला छान चवही येते आणि सुगंधही येतो सुंदर आणि स्वच्छ धुवूनही निघतो तो. अशी सगळी त्याची किमया होते. तर मी आता तो टाकलेला आहे. बघा, आता कढीपत्ता छान चुरचुरायला लागलाय. आता ह्याच्यावर ह्या ज्या मगाशी मी लाईव्ह आले आणि भाज्या दाखवल्या त्या भाज्या आहेत ह्या बघा. हा, ही मिरची टाकत आहे. त्यानंतर हे कोथिंबीरीचे देठ टाकत आहे आणि हा कांदा टाकत आहे. एवढ्याच भाज्या आधी टाकून घ्यायच्या. या बाकीच्या भोपळा आणि टॅमॅटो या भाज्या नंतर टाकायच्या. आधी तुम्हाला मी सांगितले त्याप्रमाणे तुम्ही भाज्या टाकून घ्यायच्या. अजून आपल्याकडे भरपूर भाज्या आहेत. हे बघा, ह्या एवढ्याच भाज्या टाकायच्या आणि ह्याला छान असं ढवळून घ्यायचं. मी जरा काढूचा शकते. बघा, त्याला असं मस्त ढवळून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये तुम्ही मीठ टाकायचं. छान वास येत आहे, एकदम सुवास. आणि हळद टाकायची. बघा, हळद टाकायची आणि थोडासा लाल मसाला टाकायचा, कारण का तुम्हाला कलर आला पाहिजे सांबारला म्हणून. आणि आपलं मीठ टाकायचं, म्हणजे कांदा लगेच नरम होतो. हे तीन असं टाकलं आणि ढवळून घेतलं की मग तुम्ही त्याच्यावर टॅमॅटो टाकायचा. आणि मी हा MDHचा सांबार मसाला टाकते. तुम्ही कुठचाही टाकू शकता. बादशाहचा सुद्धा चांगला आहे, MDHचा पण सुंदर आहे. आणि घरगुती मसालासुद्धा तुम्ही बनवू शकता. मी घरगुतीही बनवते. माझं डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकलेली आहे. जर तुम्हाला तो घरगुती माझा बघायचा असेल तर तुम्ही तोही बघू शकता. एक चमचा टाकायचा ह्याच्यावर आणि कांदा चांगला असा नरम करून घ्यायचा. आता काय करायचं, आता आपण ह्याच्यामध्ये हा लाल भोपळा, हे भेंडे,
आणि या मगाशी सगळ्या पाण्यात ठेवलेल्या भाज्या आहे. ह्याच्यामध्ये बटाटा आहे, वांग आहे, त्यानंतर शेंगा आहे, त्यानंतर मी अगदी जरासा फ्लावर घातलाय. तो अशा या सगळ्या भाज्या आपण ह्याच्यामध्ये टाकायच्या. ओके. आता ह्या भाज्यांना लागेल एवढा सांबार मसाला आपण परत टाकायचा, साधारण 2 चमचे. मग अशी 1 चमचा टाकला, आता 2 चमचे टाकायचे. आपण दुसरं काही टाकणार नाही हो, नुसतं सांबारच आपण भाज्यांचाच सांबार आपण बनवणार आहोत. सुंदर वास आलेला आहे, एकदम मस्त एकदम झालेला आहे सांबार. आता ह्या भाज्यांना लागेल एवढं मीठ पुन्हा आपल्याला टाकायचे. नाहीतर तुम्ही घेऊन असं थोडंसं खाऊन बघू शकता मीठ बरोबर आहे की नाही, कारण मीठ नंतर घातलं, नंतर घालता येतं पण एकदा घातलेलं काढता येत नाही. आता ह्या सगळ्या भाज्या झाल्या, मसाले झाले. आता काय करायचं, आपण ह्याच्यावर 2 वाट्या पाणी घालायचं. हे बघा, ही 1 वाटी घातलं आणि 2 वाट्या पाणी घालायचं. जास्त पाणी नाही घालायचं, कारण आपली डाळ ऑलरेडी शिजलेली आहे. आपल्याला फक्त भाज्या शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे. आता हे आपण असं छान हे करून, परफेक्ट मीठ आहे, थोडासा गूळ घालते आणि किंचितचं मीठ घालते. तिखट छान झालेलं आहे सांबार. आणि आता ह्याला मी 2 शिट्या काढते. 2 शिट्या काढून झाल्या की मग तुम्हाला दाखवते सांबार कसं बनवायचं ते. तर आता मी तुम्हाला 2 शिट्या झालेल्या आहेत, गरम आहे कुकर. आणि आता आपण संपूर्ण हवा काढून घ्यायची आणि ह्याला उघडायचं. हा मस्त सांबाराचा वास येत आहे. आणि आता आपण ह्या भाज्या शिजल्यात की नाही बघायचं. हे आपल्याला खूप जरा दाटसर वाटतंय सांबार. अजून आपल्याला डाळही घालायची आहे. गूळ मीठ ह्याची चव एकदम परफेक्ट आलेली आहे. आता मी काय करत आहे, ही माझ्याकडे डाळ शिजवूनच ठेवलेली आहे, तर मी ही डाळ टाकत आहे. आणि मग कितपत आपल्याला पाणी घालायचं ते आपण बघायचं. तुम्हाला कितपत, सांबार जरा पातळ असतं, सांबार हे जाड नसतं, सांबार जरा पातळच असतं. म्हणून तुम्ही छानपैकी सांबार, खूप सुंदर कलर आलेला आहे. आणि बहुतेक भाज्या आहे ना त्या सांबारात अशा मिक्स झाल्या पाहिजे. फक्त शेंगा, वांगी, नंतर बटाटे हे असं दिसलं तरी चालतं. आता हा बघा, हा बटाटा मी बघते, हो मस्त शिजलेला आहे. आणि आता ह्याच्यावर आपल्याला एकदा चव घेऊन बघायची. मला वाटतं अजून सांबार मसाला आपल्याला लागणार, कारण डाळीसाठी सांबार मसाला अजून 1 चमचा मी सांबार मसाला घालते. आणि आंबटसाठी आपण काय करणार आहोत, तुमच्याकडे चिंचेचा कोळ असेल तर चिंचेचा कोळ तुम्ही चिंच भिजवून घालू शकता. पण मला इथे हे असं मिळतं तर मी हेच घालणार आहे. ह्यालाच मग मी नंतर हे बघा, हे असं याच्यात तुम्हाला कितपत आंबट हवं तिथपर्यंत घालायचं. मग हे असं झाकून ठेवायचं. आता मगाशी आपण गूळ घातलेला होता त्यामुळे जरा आंबट चव कमी लागत होती. सांबार आहे कसं आंबट, गोड, खारट असं चविष्ट झालं पाहिजे तरच ते मस्त लागतं. आणि तुम्ही असं ते वाटीत घेऊन सुद्धा पिऊ शकता, भातावर घेऊ शकता, चटणीवर घालू शकता, आंबोळ्यांना घालू शकता. परफेक्ट झालेला आहे. थोडं मीठ घालते, मीठ हे आपल्याला लागतं. आणि 1 वाटी पाणी घालते, ते खूप जाड झालेलं आहे.
तुम्हाला हवं तर पाणी तुम्ही उकळून घालू शकता. आता मी काय करते, जरा गॅस एक उकळी काढते त्याला. अजून आपल्याला फोडणी द्यायची आहे, मी फोडणी दिलेली नाहीये, तर ती फोडणी आपण आता करणार आहोत. भेंडे पण आहेत, भेंडे सुद्धा खूप छान झालेले आहेत. भोपळा आहे. वाव, एकदम वाव सांबार झालेला आहे. आता मी इथे ठेवते, ह्या गॅसवर ठेवते आणि इथे मी फोडणी करून घेते. म्हणजे फोडणीचं भांडं काय झालं, जाम तिखटही झाले, त्यामुळे मी आता अजून त्याच्यात काही तिखट नाही घालणार आहे. आता हा माझं फोडणीचं जे भांडं आहे त्याच्यात मी तेल घालत आहे. हे बघा, तेल घालते. मग आपल्याला हिंग, मोहरी, जिरं घालायचे. मिरच्या नाही घालायच्या कारण ऑलरेडी मिरच्या. हे बघा, आता मी हे तेल ठेवलं आणि त्याच्यावर मी हिंग टाकला आहे आणि आता जिरं टाकत आहे आणि मोहरी पण टाकते. तेल तापायला हवं, मात्र तेल तापल्याशिवाय नाही टाकायचं. आणि इथे मी तुम्हाला मगाशी दाखवलंच आहे. हे बघा, हे सांबार माझे इथे छान एकदम रेडी झालेलं आहे. सगळ्या भाज्या आहेत त्याच्यात मिक्स केलेल्या, त्यामुळे ते खूप मस्त झालेलं आहे सांबार. जिरं टाकून बघते. आणि मोहरी टाकते. मोहरी छान तडतडली पाहिजे. हे बारीक करते गॅस. मोहरी तडतडली की टाकते. हे बघा, मोहरी तडतडत आहे. आता मी हे माझं जे भांडं आहे हे टाकायचं आणि पटकन झाकण लावून घ्यायचं. म्हणजे तो जो सुगंध असतो तो त्याच्या आत मुरला पाहिजे. एवढ्यात उघडायचं नाही झाकण. सगळं ते, हे बघा, मस्त मोहरी, जिरं ह्याचा असा सुगंध त्या सांबारात उतरलेला आहे. आता काय करायचं, 1 मिनिट ह्याला झाकून ठेवायचं. म्हणजे काय होतं, ते त्याच्या आत मुरतं. आणि वरतून ही कापलेली कोथिंबीर टाकायची. आता तुम्ही उघडू शकता. सुंदर सुंदर सांबार झालेले आहे, रेडी. हे बघा, लुक बघा ह्याचा. हा बघा लुक दिसतोय तुम्हाला. हे बघा, लुक दाखवते तुम्हाला सांबारचा. दिसला? आय एम सो सॉरी, मला कॅमेरा नीट पकडता येत नाहीये. पण अशा प्रकारे तुम्ही सुद्धा सांबार बनवायचा. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. हॅव अ नाईस डे. बाय.